कथेला प्रारंभ होत आहे तरी सर्व भाविकांनी कथास्थळी निज कृपा करावी. चला भाग्यवंतांनो चला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. ये नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. यही प्रार्थना है गोपाल मेरी यही प्रार्थना है। बोलो नाम नाम कवि तुम्हारा, बोलो नाम कवि तुम्हारा, बोलो नाम कवि तुम्हारा, बोलो नाम कवि तुम्हारा। के दिन रात गाओ हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। यशोदा हरि को जगावे, माता यशोदा
हरि को जगावे। माता यशोदा हरि को जगावे। माता यशोदा हरि को जगावे। गोपाल जागो अब नैन खोलो। 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 के द्वार खड़े उदारे। नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। नाथ नारायण वासुदेव। काले तुम सामने हो। हाथ काले तुम सामने हो। बंसी बजाते मन को लुभाते। बंसी बजाते मन को लुभाते। बंसी बजाते मन को लुभाते। काले तुम सामने हो। हाथ काले तुम सामने हो। बंसी बजाते मन को लुभाते। बंसी बजाते मन को लुभाते। हाय पगा के मैं तन नाश पाऊं। नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। आये नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। आये नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। उमापति महादेव की। पवन पुत्र हनुमान की जय। उमापति महादेव की। जगदम्बा माता की। श्री संत गजानन महाराज की। चला भाग्यवंत चला भाग्यवंत श्रोते चला। हरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू
गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेव सुतम देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। या कुन्देन्दु तुषारधवला या शुभ्रवस्त्रारुता या वीणावरदण्डमण्डितकरा या शोतपद्मासनः या ब्रह्मचेत शंकरा पार्वतीदेवी सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निषेधजाड्यापः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं सा महापातकनाशनम्। आयन मंद विराजिए कथा करुमति अनुसार प्रेम सहित गदीधर पधारिए पवन कुमार। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। मनोजय मारुत तुल्य वेग जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठम् वातात्मजयं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चराचरामध्ये वास करणारी अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आणि अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने आणि ज्यांनी जीवनाची पराकाष्ठ केलेली साध्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि साध्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतरही जगासाठी वाटचाल चालू ठेवली अशा साधू संत यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आपल्या स्वतःच्या भाग्याने सुरुवात केलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आज आपल्या सप्ताहाचा चतुर्थ दिवस आहे आणि या पहिल्या सत्रामध्ये आपण भगवान परमात्म्याची वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवत कथा याच्यातील काही प्रसंग पाहणार आहोत। कालच्या सत्रामध्ये आपण ध्रुवापर्यंत आलो।
ध्रुव चरित्र. आणि ध्रुवाच्या वंशामध्ये उत्कल नावाचा राजा झाला. उत्कलाचा आणि अंग झाला. अंगाचा वेन आणि वेनचा पृथ्वी झाला आणि त्याचा पुत्र अंतर्धान. अंतर्धानचा पुत्र अवीरदान झाला. त्याचा पुत्र प्राचीन वैरी झाला. नारदांनी याला आणि पुरंजन नावाची कथा सांगितली होती की हा जीवात्मा म्हणजे पुरंजन आहे. 9 दरवाजे म्हणजे या शरीराचा विषय आणि याच्यातली असणारी जरा म्हणजे बरं का. आणि हा पुरंजन जो आहे ना, वास्तविक पाहता याला बंधन नाही, हा मुक्त आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मुक्त होता परी बडे झाला बद. मुक्त होता परी बडे झाला बद. घेऊन या छंद माझे माझे छंद माझे माझे. घेऊन या छंद माझे 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 माझे. घेऊन या छंद माझे 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 माझे. घेऊन या छंद माझे 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 माझे. होता परी बडे झाला बद. मुक्त होता परी बडे झाला बद. घेऊन या छंद माझे 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 माझे. घेऊन या छंद माझे माझे. घेऊन या छंद घेऊन या छंद माझे माझे माझे. आणि मुक्त आहे हा जीवात्मा, याला बंधन नाही, पण याने बंधन मानून घेतलं. आणि नंतर पुढे परीक्षित राजाला कथा सांगायला सुरुवात केली. परीक्षित राजाने विचारलं की त्यांचा जो दुसरा भाऊ आहे उत्तरांपादचा प्रियव्रत, त्याचं चरित्र, त्याचं काय झालं पुढे ते आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. आणि आम्ही असं ऐकलंय की तो आत्माराम होता, तरी संसार बंधनामध्ये का बांधला गेला ते कृपा करून आम्हाला सांगा. तेव्हा शुकदेवांनी कथा सांगायला सुरुवात केली. प्रियव्रत भागवत आत्माराम कथमुने. गुरुरमतये मूल कर्म बंध पराभवः. श्री कृष्ण गोविंद रे मुरारी. ये नाथ नारायण वासुदेव. आणि नंतर पुढे शुकदेवांनी परीक्षित राजाला पुढील कथा सांगायला सुरुवात केली. प्रियव्रताला विश्वकर्माने आपली कन्या दिली. बृहस्पती तिचं नाव आहे. आणि त्याला 10 पुत्र आणि 1 कन्या झाली. अग्निद्र, यज्ञचिन्ह, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता आणि गुरुपृष्ठ, सवन, वेदातिथी, वितिहोत्र आणि कवी. आणि ऊर्जेसती नावाची कन्या झाली, ते शुक्राचार्यांना दिली. आणि दुसऱ्या पत्नीपासून उत्तम, तामस, रैवत हे 3 पुत्र झाली. आणि त्याचे 3 पुत्र ब्रह्मचारी राहिले, कवी, महावीर आणि सवन. अग्निद्र पुढे राज्य चालू लागला. तो यज्ञही करतो आणि त्याच्या तपामध्ये बाधा आणण्यासाठी पूर्वचित्ती नावाची अप्सरा पाठवली देवतांनी, इंद्र वगैरे. आणि हे पूर्वचित्ती नावाची अप्सरा बाधा आणायला लागली. हे पूर्वचित्ती नावाची अप्सरा म्हणजे पूर्वीची सूक्ष्म वासना.
थोडी जरी पूर्वीची वासना शिल्लक असेल ना ते बाधा आणल्याशिवाय राहत नाही, कारण तिचं बीज नष्ट झालं पाहिजे. आणि संत चरण रजाशिवाय ते बीज नष्ट नाही होत, म्हणून तर सांगितलं की नाही, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. जसं शेतामध्ये पेरणीच्या टायमाला लहान लहान वृक्ष असतात, तर शेतामध्ये तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? लहान लहान वृक्ष, आमच्याकडे पाल्या म्हणतात, जे विनाकारण उगतात ते, हे ना. शेतकरी दादा काय करतो, त्यांना खोदून बाहेर काढतो मुळापासून. का वरच्यावर आहे का? वरच्यावर जर कापलं तर अजून त्याला अजून काही वरून येतं ते दाट. तसं मुळापासून काढल्यानंतर ते त्रास देत नाही, तर वासनेच्या बाबतीमध्ये. आणि साधकाची सूक्ष्म वासना जरी शिल्लक राहिली असेल ना, तर ते बाधक ठरल्याशिवाय राहत नाही, ते बाधा. आणि या पूर्वचित्ती नावाची अप्सरा तपामध्ये बाधा आणण्यासाठी आल्यानंतर प्रसंग आहे. आणि बरेच दिवस त्याने तिच्या सोबत आणि संसार केला. आणि त्यांनाही त्या ठिकाणी काही पुत्र झाले, त्यांची नावं अशी आहेत: नाभी, किमपुरुष, हरिवर्ष, इलावृत्त, रम्यक, हिरणमय, कुरु, भद्राश्व, केतुमाल, आणि असे पुत्र झाले. आणि या 9 पुत्रांचा विवाह मेरूच्या मुलींशी लावून दिला. आणि ज्येष्ठ पुत्र आहे ते नाभी, आणि नाभीच्या पत्नीचं नाव आहे मेरू देवी. नाभी आणि मेरू देवी आणि खडतड तपश्चर्या केल्यानंतर एक पायावरती उभं राहून आणि तपश्चर्या केली. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. काय पाहिजे मागून घ्या म्हणे. देवा तुमच्यासारखा पुत्र पाहिजे. देवाने सांगितलं माझ्यासारखा दुसरा नाही, मीच आहे, पण मीच तुमच्या पोटी अवताराला येणार. आणि त्यांना वचन दिल्याप्रमाणे भगवान परमात्म्याने त्यांच्या पोटी अवतार घेतला. आणि तो अवतार म्हणजे ऋषभ देवाचा. 24 अवतारामध्ये एक अवतार ऋषभदेव भगवान की जय. आणि ऋषभदेवाचा अवतार झाल्यानंतर इंद्राने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी पाऊस पडला नाही, तर या ऋषभदेवांनी योग सामर्थ्याने पाऊस पाडला. इंद्रही शरण आला त्या ठिकाणी. आणि इंद्राने आपली कन्या जयंती नावाची त्यांना दिली. एक मुलगा आणि मुलगी इंद्राला आहे. जयंत नावाचा मुलगा आहे, रामायणामध्ये येतो. सीतामातेच्या उजव्या पायाच्या अंगुष्ट्याला कावड्याचं रूप घेऊन चोच मारणारा. आणि जयंती ऋषभदेवाला दिल्यानंतर आणि त्यांना 100 पुत्र झाले. आणि 100 पुत्रामध्ये ज्येष्ठ पुत्राचं नाव आहे भरत. आणि ऋषभदेवाने 100 पुत्रांना उपदेश करायला सुरुवात केली की पुत्रांनो, हा देह फक्त भोग भोगण्यासाठी नसून हा देह म्हणजे तपाचं साधन आहे. नर कुछ करनी करे तो नर का नारायण है की नाही तर या देहाचं काही होत नाही. जनावराचं तरी चर्म कामात पडते. जनावराचं चामडं जे आहेत ना, मृदंग, तबला, इतर वाद्यांना काम येतं. माणसाचं आहे की नाही, माणसाचं चर्म असते काही उपयोग नाही याचा, आहे की नाही. हे जर कामात पडलं असतं तर याचे लिलाव झाले असते. ठीक आहे. तसं पाहिलं तर जनावराचा देह तरी काहीतरी देवाच्या तरी कामात पडतो ना. पशु का हो तपनैया नर का कछु नहीं हो, नर कुछ करनी करे तो
नरकानारा माणसाला देव होता येतं लक्षात घ्या. कर्म चांगलं केलं, समाजासाठी जर देह झिंजवला तर लोक मंदिर सुद्धा बांधायला तयार आहे. आजही काहींचे मंदिर आहेत, काहींचे पुतळे आहेत. चांगलं काम केलं म्हणूनच ना, ते देवच आहे ना आपल्याकरता. जो चांगलं काम करतो ना, पुढे त्यांची ओळख देव म्हणूनच होत असते. आणि वाईट काम केलं तर त्यांची ओळख, राम आणि रावणाचं उदाहरण पाहून घ्या. रावण काही आपला शेजारी नाही, बांधाला बांध नाही, त्याचं माझं काही भांडण झालं नाही, तुमचंही नाही, आहे की नाही. पण रावण आजही नाव कोणाला आवडत नाही ठेवायचं घरामध्ये. काय कारण? रामच का आवडतं, रावण नाही. आता एखाद्या मावशीचं नाव कैकई अशी नाही इथं, नाही का? आहे की नाही? कोणाचंच नाही राहू शकत, आहे की नाही? असं कर्मही करू नये की ते नाव पुढे कोणी ठेवणार सुद्धा नाही. माणसाला राक्षसही होता येतं आणि आपल्याला देवही सुद्धा होता येतं. संतांचे मंदिर झाले, अजूनही होत आहे. याला कारण आहे, देह कष्टविती परोपकार. आणि या देहामध्ये आल्यानंतर हा फक्त भोग भोगण्यासाठी नसून हा देह हा तपाचं साधन आहे. या संसारामध्ये राब राब किती जरी माणूस राबला तरी त्याला सुख मिळू शकत नाही. पण या देहामध्ये त्याला सुखही मिळतं. कोणत्या ठिकाणी? या ठिकाणी. सुख हे मान्यात आहे, असण्यात नाही. पण माणसाने सदा आनंदी राहावं. आणि भगवान परमात्म्याची भक्ती, ते गोडी लागल्यानंतर माणूस सदा आनंदी असतो, हसमुख पाहिजे माणूस. तिकडे आमच्याकडे एक गाव आहे, एक बाबा कधी घरात पहा चेहरा सारखाच, राम राम करायला भीता लोक त्या चेहऱ्याहून, एवढा रागामध्ये. रस्त्याने गेलं कोणी बोलायला तयार नाही. कदाचित जर जबरदस्ती कीर्तनात आणून बसवलं तर असं बसतं ते की जसं कोणीतरी मारून बसवलं याला. मग त्यावेळेला विचार येतो ना की काय गोट आहे गड्या, है की नाही, की कीर्तनात सुद्धा आलं. पण हे वास्तविक विचार करा, या ठिकाणी आल्यानंतर आनंदी राव माणसाने. 85 वर्षाचं बुडं रात्री कीर्तन झालं, ते जुने संबंध आहे आमचे. वय 85 वर्षाची आहे, पण किती आनंद आहे, सदा आनंदी माणूस आहे की नाही. अहो कोणत्याही वयामध्ये आनंद घेता येतो ना. वयाची मर्यादाच नाही परमार्थामध्ये. आणि याही वयामध्ये अजून उभं राहून कीर्तन करतात, हे महत्वाचं आहे ना. शालिग्राम बाबा कधीही पहा तुम्ही, हा दिलखुश माणूस, आनंदी. इथं आल्यानंतरच खरं सुख आहे की नाही. इथं आनंद घेतला पाहिजे, नाही तर देह आला आणि गेला. काही आले कशाला हेच समजत नाही इथं मृत्यू लोकांमध्ये. जे अरे, कारण इथं येणं जे आहे ना, काहीच विनाकारण आहे या संसारामध्ये. इथं आल्यानंतर काहीतरी घ्यावं. एक बाजारासारखं आहे ना हे. बाजाराला आल्यानंतर जसं एखाद्याने हातामध्ये पिशवी आणली तशीच रिकामी नेली, काय फायदा झाला? का कुठं गेले ते बाजाराला, काय घेतलं म्हणे? काहीच नाही. क्या म्हणजे का गए तो, का गए तो माहिती नाही का तुला? कहा गए तो कहा नहीं, क्या लाया तो कुछ नाही. कुठं गेलं काय माहिती नाही, काय आणलं काहीच नाही.
तसं या ठिकाणी आल्यानंतर असं होता कामा नाही. मी तर संत म्हणतात, अरे जन्मायवनी काय केले, जन्मायवनी काय केले, जन्मायवनी काय केले, जन्मायवनी काय केले. तुला मुतला गमविले, तुला मुतला गमविले, मुद्दल गमविले, तुवा मुद्दल गमविले. जन्मायवनी काय केले, 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 जन्मायवनी काय केले. जन्मा येऊन काय केले, तुला मुद्दल गमविले. काय उपयोग होईल, आहे की नाही? आला तसा गेला. आणि 100 पुत्रांना उपदेश करायला सुरुवात केली ऋषभदेवाने. एकीकडे 100 पुत्र होते पण एकालाही उपदेश केला नाही, म्हणून 100चे 100 संपले. कोण? हा, कौरव, आहे की नाही? धृतराष्ट्राला 100 पुत्र होते पण उपदेश नाही केला पुत्रांना, संपले. ऋषभदेवाने 100 पुत्रांना उपदेश केला, आहे की नाही? सद्गुण एकही नाही त्या कौरवामध्ये. याचं कारण आहे, म्हणून द्रौपदीने म्हटलं होते ना, आंधळ्याचे पुत्र, बाप जर ज्ञानंद असेल तर पुत्र ज्ञानंद. इथं ऋषभदेवाच्या बाबतीमध्ये विचार केला तर विद्वान आहे, ज्ञानी आहे, पुत्र कसे राहणार? और ज्या घरी सद्विचार आहे की नाही, ज्या माणसाला त्या ठिकाणी कथा कीर्तन वगैरे चांगली संगती आवडते, त्याचे पुत्र कसे राहणार? सद्गुण पेरले ना त्या घरामध्ये. आणि 100 पुत्रांना उपदेश केल्यानंतर ज्येष्ठ पुत्राला भरताला राज्यावरती बसवलं आणि आपण तपश्चर्या करायला निघून गेले. त्यांचं अवतार कार्य संपलं. आणि भरताला पंचजन्य नावाच्या कन्येशी भरताचा विवाह झाला, विश्वरूपाची कन्या. आणि त्याला सुमती, राष्ट्रभृत, सुदर्शन, आवरण, धूम्रकेतू असे पुत्र झाले. काही दिवस राज्य केल्यानंतर, मुलांची विवाह केल्यानंतर भरताला असं वाटलं की हा देह कशा करता मिळाला. आपल्या वडिलांनी सांगितलेलं आहे, भोग भोगण्यासाठी नसून तपाचं साधन आहे, तपही झालं पाहिजे. मग राज्याचा त्याग केला, पत्नी, मुलं सर्वांचा त्याग केला, राज खजाना असेल, सैन्य असेल, सर्वांचा त्याग केला. आणि राज वस्त्रही टाकून दिले, राज अलंकार टाकून दिले, राज मुकुट टाकून दिला, वल्कल्लभरी दान केले आणि वनामध्ये गेले. पण कशाला? तप करायला. वनात जाणारा तो वनवासी सुद्धा असू शकतो आणि तपस्वी सुद्धा असू शकतो. आणि सुंदर पर्णकुटी बनवली तृणाची. गंडकी नावाची नदी आहे, सुंदर नदी. त्या वाहण्याचा आवाज कानावरती. पर्णकुटी जवळ आहे. त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये वेगवेगळ्या फळाफुलांनी बहरलेलं ते वन आहे, डोळ्यापुढे चित्राणा. आणि एक वेळ स्नान करायला त्या गंडकी नावाच्या नदीमध्ये गेल्यानंतर रोजचा नेम होता त्यांचा. कंदमुळं खायचे आणि पर्णकुटीमध्ये साधना करायची. गंडकी नावाच्या नदीमध्ये जायचं,
तिथलं जलही प्राशन करायचं, स्नानही करायचं. आणि एक वेळ स्नान करत असताना एका हरणाच्या पाठीमागे वाघ लागला आणि वाघ लागल्यानंतर वाघाच्या डरकाळीमुळे त्या हरणाचा देह त्या पाण्यामध्ये पडला आणि तो गर्भ वाहत वाहत भरतापर्यंत आल्यानंतर भरताने काय केलं, त्या हरणाचं पाळस आपल्या पर्णकुटीमध्ये आणलं आणि त्याचं संगोपन करायला सुरुवात केली. लक्षात घ्या. आता इकडचं ममत्व सुटलं की नाही हो? हा, इकडचं सुटलं ना, आणि सुटलं कुकडे? हरणाकडे. एवढा राजमाल सोडला, परिवार सोडला, शेवटी हरणा. थोडं तरी हरण कुठं गेलं की त्याचं कसं होईल? त्याला वाघ खाणार. मग गंगेवर नेताना सोबत न्यायचे, कंदमुड आणायला गेले की सोबत न्यायचे, साधना करताना जवळ, विश्रांती करायची असली तरी. एक वेळ देह सोडायची वेळ आली, प्रत्येकाचा विषय हा. आणि देह सोडायची वेळ आली तेव्हा ते हरण कुठंतरी गेलं होतं, तेवढ्यामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही की याला वाघाने तरी खाल्लं, आपण आतापर्यंत याचा सांभाळ केला. आणि तेवढ्यामध्ये हरण आलं, त्यांच्या चरणाच्या जवळ बसलं. त्यांना समाधान वाटलं की आहे, पण आता आपण जाणार, हा देह आपण सोडणार, पण याचं कसं होणार? शेवटी काय वासना झाली, याचं कसं होणार, याचं कसं होणार, याचं कसं होणार, हरणाचं कसं होणार? शेवटच्या टायमाला माणसाने हरणाचं कसं होणार हा विचार करावा का मरणाचा विचार करावा? हा, ऐकताय ना तुम्ही? जागीत आहे ना तुम्ही? लक्षात आहे ना तुमचं? शेवटच्या टायमाला हरणाचा विचार करावा का मरणाचा? यांचं कसं होईल, यांचं कसं होईल, यांचं कसं होईल हा विषय नसावा त्या वेळेला. आपलं कसं होईल? हरणाचं चिंतन करता 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 देह सोडला. परिणाम जड़ भरत राजा हरनि गर्भा गेला. 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 घाला तो घातला वासने रे. 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 जड़ भरत राजा हरनि गर्भा गेला. 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 जड़ भरत राजा
हरणी गरबा केला. आणि पुढचा जन्म कोणाचा मिळाला? हरणाचा मिळाला. आधी राजे होते आणि आता हरण व्हावं लागलं. शेवटच्या टायमाला माणसाने काय करावं? देवाचं चिंतन करावं. संतांची संगती कशी घडेल ही वासना पाहिजे. देव असे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. सद्वासना व्हावी त्यावेळेला. आता यांचं कसं होईल, यांचं कसं होईल असं नाही, आपलं कसं होईल पुढे, हा विचार करणं गरजेचं आहे. पण याला बी सवय लागते. एखाद्याने जर मुखामध्ये देवाचं नाव कधी घेतलंच नसेल त्याच्याने येणार. जे कधी देवाला पाहतच नाही ना, ते पण भिंतीला लावलेला फोटो जरी असला देवाचा तर तिकडे नाही पाहत. हा, देवाचा फोटो पाहण्याची सुद्धा सवय पाहिजे. अहो साधं देवाऱ्याची आवड असू दे एखाद्याला, कोणाच्या घरी पाहुणं गेलं की आधी त्याचं लक्ष देवाऱ्याकडेच जाईल, आहे की नाही? सवय लागते त्याला, नेम पाहिजे. सीताराम बाबा सावरगावचे रोज सकाळी टाइम त्यांचा ठरलेला टाइम आहे 3 म्हणजे 3, आणि पूर्ण गावाला रामधून चालते रोज. तेवढ्या करता कुठं गावाला गेले की थांबत सुद्धा नाही ते. हा, पूर्ण गावाला प्रदक्षिणा रोज आहे. पाणी असू द्या, हिवाळा असू द्या, उन्हाळा असू द्या, कोणत्याही वेळेला बरं का, पण रामधून बंद नाही त्यांची. याचा फायदा निश्चित आहे ना, फायदाच आहे. आपला विषय काय चालू आहे? शेवटच्या टायमाला इतर चिंतन ते नसावं. एक बाबाचं असंच बोलणं बंद झालं, आणि बोलणंही बंद झालं. मग पाहायला लोक यायला लागले. येतात ना गावातले पाहुणे, येतात गावातले, येतात. थोडा विको कमी ठेवा गोपाल भाऊ, बारीक कमी करा, थोडा ट्रबल्स वाढून द्या, थोडा बोलताना थोडा कमी ठेवा, ऐकू थोडा कमी हो, जास्त नाही. आणि लोकांचं एक आहे, ज्या वेळेला खायची इच्छा आहे, ज्या वेळेला ते खातं त्यावेळेला लोक आणत. हा, जायची वेळ झाली, मुखात एक दात नाही ना, आता जाणार. आमच्या गावला एका मावशीनं त्या बाबाला खायला खोबरं खारिका आणल्या. सांगा तुम्ही आता, हा जमील का रे? ज्या वेळेला खाऊ घालायला पाहिजे त्या वेळेला नाही. हा, अहो एवढे बिस्किटचे पुढे आणले हो, हा पुरी खोली भरली होती बिस्किटच्या पुड्यांनी. ते बाबा गेल्यावर आम्ही 1 वर्ष खाल्ले. नाही पाहायला येतात. मग ते एक मावशी आली पाहायला, 4-5 मावश्या. सुनबाई म्हणतात, महिला मंडळी आली की थोडं बोलतातच ना. म्हणे माय काल तरी चतकोरपुडी खाल्ली होती, पण आज तर घास बी गेला नाही. मग त्याने ऐकल्यानंतर समजून घ्यावं ना की आता जायचं आहे. चतकोरपुडी गेली नाही, घास बी जात नाही आता, म्हणजे आपल्याला जायचं आहे. तेव्हा तरी देवाचं चिंतन करावं की नाही? हा, तेव्हा तरी देवाचं चिंतन करावं की नाही? वा, पण तरी नाही. त्याच्यामध्ये दुसरी मावशी काठी टेकवत आली, आणि काठी टेकवत आल्यानंतर पाहिलं 80-85 वर्षाची मावशी, आणि त्या बाबाकडे पाहून म्हणते चांगला विचार करून, ओळखलं मला ओळखलं, मी शांता. आता ते स्वतःला ओळखून राहिला, नाही तर शांताला कुठे ओळखून राहिलं त्यावेळेला, आहे की नाही? आणि मग त्या टायमाला मावशी म्हणते, नुसतं ऐकून राहिला ते, म्हणे माय आज तर नाकाचा शेंडा बी कल्ला, म्हणजे आता आटपलंच की नाही? हो, पण तरी सुद्धा ते चांगलं चिंतन करत नाही. मग मुलांना असे 2 बोट वर करायला लागले. ते असं 2 बोट, हा असे 2 बोट वरती करताना सांगता. असं मुलांना वाटलं 2 बोट वरती करून राहिले म्हणजे बाबाला नाम घ्यायचं आहे. राम म्हणा, कृष्ण म्हणा, 2 बोट असं, किंवा कोणीतरी रामकृष्ण दिसत असतील, हा असे बोट वर करायचे. बोलता येत नाही.
घरचे म्हणतात झालं काय? मग घरच्यांनी वही आणि पेन आणून दिला बाबाजवळ की लिहून सांगा, बोलता येत नाही तर. त्यावेळेला त्या बाबाने त्याच्यावरती लिहिलं, मी आता जाणार, माझी काळजी नसावी, तेरवीची पंगत द्यायची नाही. आटपलं समजा सर्व. पण मी गेल्यानंतर गोठ्यामध्ये आपले जे 2 बैल आहेत त्यांच्यामध्ये माझा जास्त जीव आहे. त्या 2 बैलावरती चांगलं लक्ष ठेवजा. म्हणजे 2 बोट करायचं ना, ते हे रामन कृष्णासाठी नाही, त्या 2 बैलाकडे लक्ष ठेवजा. आता मला सांगा, हरणाचं चिंतन करता करता देह सोडला भरताने तर हरण व्हावं लागलं, आणि बैलाचं चिंतन करता करता देह सोडला तर मग काय व्हावं लागेल? सरळ सरळ आहे की नाही? हे आपल्या करता चिंतन आहे. भरताचं जे उदाहरण दिलं परीक्षित राजाला शुकदेवांनी की राजा, अरे हरणाचं चिंतन करता करता हरण व्हावं लागलं भरताला, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि तू तक्षकाचं जर चिंतन करशील तर तुला तक्षक व्हावं लागेल, है की नाही? मग तक्षकाचं चिंतन करण्यापेक्षा त्या भगवान श्रीकृष्णाचं चिंतन कर. त्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. त्याची झाले अंगी हरिरूप. आणि नंतर हरणाच्या देहामध्ये गेल्यानंतर त्यांना पश्चाताप झाला. योग भ्रष्ट पुरुष होते. सुंदर देह होता आपला, तपाचं साधन देह होता, पण आपण काय केलं? हरणाचं देह मिळून घेतलं. आणि हा देह काय कामाचा आहे? त्यांनी त्या गंडकी नावाच्या नदीमध्ये बघा प्राण सोडला. नंतर पुढचा जन्म त्यांना, पुढचा जन्म आणि ब्राह्मण कुळामध्ये मिळाला. आता त्यांनी विचार केला की आता कोणत्याही बंधना द्यायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही. घरच्यांनी कर्मकांड शिकवायला सुरुवात केली, ऐकलं नाही. वेड्यासारखे राहायला लागले, वेड्यासारखे. विधी संत जसे रामचंद्र बाबा होते की नाही आपले वजेगावचे, राजू बाबा अकोलेकर, अवलिया संत. अकोल्याच्या जवळ एक गाव आहे, घुसरच्या जवळ, तिथं पुढे कथा आहे आमची, तिथंही अवलिया संत आहे. गाटोळकर बाबा म्हणतात त्यांना. 1 मार्चला सुरुवात आहे त्या ठिकाणची, तिथंही अवलिया संत आहे. अवलिया संतांचा जो अवतार आहे तो आपल्या विदर्भामध्ये आहे बरं का. बरेचसे मागे तर आम्ही अवलिया संतांचा मेळावाच घेतला होता खामगावला, पासपोर्ट वोज आहे की नाही. सर्व अवलिया संत आणले होते, आपले वारकरी बिन अवलिया संत सर्व, खूप पब्लिक आली होती. आता रामचंद्र बाबा जे होते वरतून दिसायला कसे, संतांचा तो विषयच आहे. वरतून दिसायला वेळ आहे, पण आतून. श्री संत गजानन महाराज जेव्हा आले ना, त्यावेळेला लोकांनी का चांगलं म्हटलं का? तेव्हा नाही, वेळ म्हटलं, वेळ. काहीने छेडायचे प्रयत्न केले, वेळ म्हटलं होते या वेळेला. पण ते वरतून दिसायला वेळे होते. माणूस तसंच पाहिजे, आतून शहाणा पाहिजे, है की नाही. संत दिसायला वरतून वेळे असतात आणि आतून शहाणे असतात. आणि आपण हा ज्यानं त्यानं विचार करावा, है की नाही. वेड्यासारखा माणूस दिसला तरी चालते, पण आतून तो शहाणा पाहिजे. शहाणा तो धनी, है की नाही. हरिपाठात सांगितलं ना, तोच घेतो. शहाणा पाहिजे माणूस, पण दीड नको पाहिजे, है की नाही. असो एक वेळ भजन करा, हरी नारायण. आणि त्याचं कारण होतं ते तिथं खेळत होतं, पण तुम्ही त्याच्याकडे पाहत होते, कथेकडे लक्ष नव्हतं तुमचं, म्हणून माझंही लक्ष तिकडं आणि तुमचंही लक्ष, है की नाही. हुकावून झाले. आणि असं वळण आज्या मेळाचं आल्यानंतर बरं का, वाईट वळणाला जीवन आलं. 88 वर्षे पाप केला आज्या मेळाने. किती वर्ष? 88 वर्ष. आणि एक वेळ त्यांच्याकडं संत मंडळी आले.
उदयाला लगी येतात ते. आणि संत त्या ठिकाणी आल्यानंतर पत्नी सात्विकही आहे. पत्नीने सांगितलं महाराज इथंच मुक्काम करा, भोजन करा वगैरे, मस्त भजन कीर्तन करा. भजन कीर्तनाचे कार्यक्रम झाले, त्यांना मस्त पंगतही दिली. आणि संत मंडळी जायला लागले तेव्हा अजयमेळाला म्हणाले, अजयमेळ तू आम्हाला अन्नदान केलं, हा तू आम्हाला अन्नदान केलं, पण अन्नदान केलं तू, पण दक्षिणा दिली नाही, दक्षिणा दे. कारण किती मोठं अन्नदान जरी केलं पण दक्षिणा दिली नाही ना, त्याचं फल मिळत नाही. तू आम्हाला आणि दानदान केलं असेल, पंगत दिली असेल, पण दक्षिणा कुठं दिली? आणि दक्षिणाशिवाय दान हे सफल होत नाही. हरिश्चंद्र राजाने राज्य दान दिलं होतं, पण दक्षिणा द्यायला काही नव्हतं, म्हणून स्वतःला विकलं होतं दक्षिणासाठी. दान किती दिलं केलं याला किंमत नाही. तसं तू अन्नदान भरपूर केलं असेल रे, पण 1 रुपया दक्षिणा दिली नाही, सफल नाही होणार अन्नदान तुझं. वस्त्रदानही केलं ना तरी त्याला दक्षिणा लागते, तेव्हा वस्त्रदानही सफल होते. आता तुम्ही महिला मंडळी, समजा मैत्रिणी आल्या, नातेवाईक बाय आल्या वगैरे, तर तुम्ही समजा 100 जरी पाहुणे आल्या तर 100च्या पाहुण्यांना साड्या घेताना 100 घेता. हा आजी 10 हजाराची एक नाही का? घरच्या साड्या वेगळ्या असतात, द्यायच्या साड्या वेगळ्या असतात, आहे की नाही? काही काही तर एवढ्या ताई हुशार असतात, जिनं दिलंय ना तिचं नाव कोपऱ्यात लिहून ठेवता. हा जिनं दिली तिचं नाव कोपऱ्यावरती, ती आली की परत तशीच तशी. हा पूर्वी ते जोड काढत यायचं तसं, आहे की नाही? पण नाही साड्या समजा तर ब्लाउज पीस तरी देताच ना तुम्ही. मग त्या ब्लाउज पीसले समजा दिल्यानंतर त्याच्यावर तुम्ही नाही काही तर समजा 500 रुपये तर ठेवतास ना. हा ब्लाउज पीस देताना सुद्धा त्याच्यावर काय ठेवता तुम्ही? नाही काही ते 1 रुपया ठेवतात की नाही? कारण तो कापड जो आहे ना तो वस्त्रदान आहे. हा समोरच्याला काय ते वस्त्रदान, पण त्याच्यावर ठेवलेला 1 रुपया म्हणजे दक्षिणा आहे. बरं का? दान कोणतंही तर असेल, पण दक्षिणा दिली नाही साधूला ना, अन्नदानाचं फल मिळत नाही. असं कोण सांगते? ते साधू सांगतात अजयमेळाला. अजयमेळाने सांगितलं, महाराज मी कोणाही माहिती नाही तुम्हाला, इथून तुम्ही जिवंत चालले, हेच दक्षिणा घ्या. हा या वाटेने जे गेले त्यांना लुटलं मी, पण तुमचं टाळ मृदंग वीणा वगैरे सर्व सुरक्षित आहे ना, हे उपकार माना. संत मंडळी म्हणतात, तू जरी आम्हाला काही देत नसेल पण आम्ही तुला दिल्याशिवाय जाणार. अरे तुला आतापर्यंत पुत्र झाले, तुझ्यासारखे झाले, पण आता पुत्र होईल त्याचं नाव नारायण ठेव, तुझा उद्धार होईल. आणि नारायण नाव ठेवलं, आणि नारायण नाव ठेवल्यानंतर ज्या वेळेला देह सोडायची वेळ आली की नाही, देह सोडायची वेळ आली तेव्हा या नारायण नारायण म्हणायला लागला अजयमेळ. पण हा नारायण तर काही आला नाही, हा मुलांमध्ये खेळत होता. पण त्या नारायणाला वाटलं की आपल्या भक्ताने आपल्याला आवाज दिला, जा माझ्या भक्ताला घेऊन या. देवाचे पार्षद म्हणतात, देवा तो त्याच्या मुलाचं नाव घेतोय नारायण, तुमचं नाही. त्याच्या मुलाला माझं नाव आहे. हे नारायण नाव त्याच्या मुलाचं नाही, त्याच्या मुलाला माझं नाव नारायण आहे. मग मुलाला मध्यस्थी घेऊन नारायण म्हटलं काय, मला नारायण म्हटलं काय, एकच आहे. जात आणि शेवट त्याचा प्राण जाताना त्याच्या मुखात नारायण आलं. परिणाम प्राण जाते वेळी म्हणे नारायण, प्राण जाते वेळी म्हणे नारायण, प्राण जाते वेळी म्हणे नारायण, प्राण जाते वेळी म्हणे नारायण. तयासी विमान पाठविले
म्हणे नारायण प्राण जाते वेळी म्हणे नारायण तयासी विमान पाठविले तयासी विमान पाठविले प्राण जात वेळी म्हणे नारायण प्राण जात वेळी म्हणे नारायण प्राण जाते वेळी म्हणे नारायण तयासी विमान पाठविले बरं का. आणि विमानाला शेवटच्या टायमाला घ्यायला त्याला असं आहे म्हणून राजा आता तक्षकाचं चिंतन करू नको. आता चिंतन करायचं असेल तर एकच कर. कोणाचं? त्या भगवान परमात्म्याचं चिंतन कर. तक्षकाचं चिंतन करू नको. तर भगवान परमात्मा तुझं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. अरे दैत्य कुळामध्ये भक्ताचा जन्म झाला तरी त्याने रक्षण केलं. दैत्य कुळामध्ये प्रल्हादाचं चिंतन प्रल्हादाचं त्या ठिकाणी रक्षण केलं देवाने. याचं कारण काय? शुकदेव म्हणतात त्याचं एक कारण नाही, त्याचे 3 कारण आहेत. किती कारण आहेत? 3 कारण आहेत. मग सविस्तर ऐकण्याची इच्छा आहे महाराज, चिंता करू नको. हिरण्यकश्यप हा हिरण्याक्षाचा बंधू आहे, विरोध करतोय आणि तपश्चर्या करायला गेल्यानंतर हिरण्यकश्यप ब्रह्मदेवाने सांगितलं काय मागायचं ते मागून घे. मला अमर व्हायचंय, मरण नको आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं अरे मला सुद्धा मरण आहे, हा मला सुद्धा मरण आहे. दुसरं माग. थोडा विको कमी ठेवा, बोल जास्त आला ट्रबल देतो. दुसरं माग म्हणे मग एक करा, मी रात्री मरू नये, दिवसा मरू नये, घरात नाही, बाहेर नाही, वरती नाही, खालती नाही, माणसाकडून नाही, जनावरकडून नाही, शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, आणि 12 महिन्यामध्ये मला मरण नको. रात्री नाही, दिवसा नाही, घरात नाही, बाहेर नाही, वरती नाही, खालती नाही, माणसाकडून नाही, जनावराकडून नाही, शस्त्राने नाही, अस्त्राने, 12 महिन्यामध्ये मला मरण नको आहे. आणि वर्षाला किती महिने असतात? अवघड मरण मागितलं की नाही त्याने. आता एवढं अवघड मरण मागितल्यानंतर तो बिनपिकर झाला. आता कसा झाला? चिंता राहिली नाही, विसरला मरणाला. आणि देवाचं नाव घेऊ देत नाही कुणाला, तोही घेत नाही, कुणाला घेऊही देत नाही. मीच देव आहे, माझं नाव घ्या. नाम घेऊन दी देवाचे, नाम घेऊन दी देवाचे, नाम घेऊन दी देवाचे, नाम घेऊन दी देवाचे. ये ब्रीद हिरण्यकश्यपूचे, ये ब्रीद हिरण्यकश्यपूचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. नाम घेऊन दी देवाचे, देवाचे, नाव घेऊन दी देवाचे, नाव घेऊन. हरी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम. हाँ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम. हाँ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम
जय जय राम श्री राम जय जय राम आ श्री राम जय जय राम 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मीच देव आहे, माझं नाम चिंतन करा, त्याचं नाव घ्यायचं नाही. नाम घेऊन येदी देवाचे आणि हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे गुणवत्ता वागायला लागला. मरणाला विसरला. आणि एक लक्षात घ्या, जो मरणाला विसरतो ना तो चांगला वागत नाही. मरणाला विसरणारा चांगलं वागत, जो डोळ्यापुढे मरण ठेवतो ना तो चांगला वागल्याशिवाय राहत नाही. एक दिवस जायचं आणि इथून जायचंच आहे ना, मग कशाला कोणाशी वैर करायचं, चांगलं बोलायचं. तिथं एकदा माणूस गेल्यानंतर वैर भावही संपून जातो. पूर्ण आयुष्य समजा जमत नाही, पण तिथं गेलं की जे एखादा आधी गेलेला असेल ते म्हणतं का त्याला इथं आणायचं नाही, असं होतच नाही. तिथं सर्वे एका ठिकाणी. म्हणून लोक म्हणतात जुन्यारे जायचं एकाच ठिकाणी गड्या, हे की नाही. मग कशाला पाहिजे, एक दिवस जायचं आहे ना. पण हिरण्यकश्यपू हा मरणाला विसरला, आणि जो मरणाला विसरतो ना तो चांगलं काम कधीही करत नाही. एकनाथ महाराजांना प्रश्न विचारला एकाने, महाराज तुम्ही कीर्तन करता, कथा करता, वारी करता, सर्व अन्नदान करता, चांगले काम सर्व करतात का? एकनाथ महाराजांनी सांगितलं, याचं उत्तर मी तुला 8 दिवसानं देणार. 8 दिवसानंतर तो भेटला. भेटल्यानंतर नाथबाबांनी त्याला तो विचारणार तेवढ्यामध्ये आधीच सांगितलं, म्हणे रात्री माझ्या स्वप्नात देव आले. स्वप्नात देव आले तुमच्या मनावर आले. मग काय सांगितलं? त्या नाथबाबांनी त्या साधकाला सांगितलं, तो विचारणारा की तुम्ही एवढं चांगलं काम करतात का करतात, त्याला म्हणे देव स्वप्नात आले आणि देवांनी मला सांगितलं की तुमच्या गावचा अमुक अमुक जो आहे ना तो 15 दिवसात मरणार आहे. काय सांगितलं? 15 दिवसात मरणार आहे. आता याला असं वाटलं, नाथबाबाने सांगितलं की आपण 15 दिवसात मरणार आहे, देवाने सांगितलं, आणि नाथ महाराज खोटं बोलत नाही. आयुष्यात कधी चांगलं नाही वागलं ते, आयुष्यात नाही. कधी देवाच्या मंदिरात गेलं नाही, एकदाच गेलं लग्नात फक्त. पण त्याला सांगितलं देवाने 15 दिवसात मरणार आहे, नाथबाबाने सांगितलं, तेव्हा ते सकाळी 4 वाजता लगेच मंदिरामध्ये. लोक तरी लहान लहान गडवे न्यायचे जेल, यानं मोठी कळशीच घेऊन गेला. आणि तिकडनं येताना राम राम भाऊ, जय हरी, नमस्कार, काही खरं नाही माणसाचं, हो काय केव्हा जावं लागेल सांगता येत नाही, म्हणून माणसानं चांगलं वागा. लोक म्हणा सुधारलंच कसं काय आहे? कालपर्यंत झगडा करणारं सुधारलं कसं काय? पूर्ण नातेवाईकांच्या घरी गेलं, ज्यांच्याशी बिघडवलं होतं त्यांना. हो काही खरं नाही माणसाचं, पाण्याच्या बुडबुड्यासारखं जीवन आहे. आणि असं झालं की ज्ञान बिलं येतं माणसाला. काही काही परमार्थात नाही, ते बी आम्ही कीर्तनाला कथेला निघला ना की आम्हाला म्हणता महाराज भाग्य आहे तुमचं, याच्याशी मजाच नाही महाराज, आणि तू निघतच नाही. आहे की नाही? तू घराच्या बाहेर निघत नाही. आनंद घेणारा माणूस पाहिजे. पोटळीहून नंदू दादा आले, बरोबर, जसे तुम्ही अनेक ठिकाणून आले. अरे आवड असली की जमतेस ना. निंबोळा देवस्थानाला कथा होती आमची, तर 8 दिवस तिथंच होती त्या, आहे की नाही, संस्थानला. आनंद घ्यायचा आहे. आणि मरणाला विसरलेला बरं का, हो व्यवस्थित वागत नाही, पण ते का सर्वीकडे सांगायला लागलं चांगलं वागा, काही खरं नाही माणसाचं. नातेवाईकही म्हणतात की बाई हे कसं काय झालं, एवढं चांगलं वागायला लागलं, हे नेमकं काय कारण आहे? 15 दिवस झाले, महिना झाला, सप्ताह चालू होता, त्या सप्त्याच्या मंडपात आलं. कधी 1 रुपया वर्गणीत न देणार आलं. कार्यकर्त्याला म्हणतात का हो महाप्रसाद कधी आहे? म्हणे अमुक अमुक दिवशी. काय कमी आहे? म्हणे सर्व झालं म्हणे, आता पण ना ते तेलाची टीप पाहतो म्हणे आम्ही. किती लागतील? म्हणे लागतील 4-5. म्हणे मी एकटाच देतो.
काय खरं आहे माणसाचं? काय सोबत नेतं का माणूस? कोण म्हणतं? हा, मंदिरात गेला एखाद्या गेला की दानपेटीत भरपूर टाकायला लागलं. महिना झाला, 2 महिने झाले, 3रा महिना सुरू झाला त्या ठिकाणी. पण मग त्याच्या लक्षात आलं की नाथबाबाने सांगितलं होतं 15 दिवसात मरणार, आणि आता तर 3रा महिना झाला आपण जिवंत आहे. मग म्हणजे महाराज बी खोटं बोलायला लागले बा. नाथबाबाला येऊन विचारलं, मग तुम्ही खोटं कधीपासून बोलायला लागले? म्हणजे झालं काय? तुम्ही सांगितलं होतं मी 15 दिवसात मरणार असं देवाने सांगितलं, मी तुमच्यावर विश्वास ठेवला, आणि मी तर 2 महिने झाले, आता 3रा महिना लागला तरी जिवंत आहे. नाथबाबा म्हणाले ते जाऊ दे, पण तू आधी मला एक सांग, या 2 महिन्यामध्ये तू वाईट काम कोणतं केलं? हा, वाईट काम किती केलं सांग? म्हणे एकही वाईट काम मी केलं नाही, सगळे चांगले कामं केले. याचं कारण काय? म्हणे तुम्ही मला सांगितलं होतं की 15 दिवसात मरणार म्हणून मी चांगला वागलो. नाथबाबा म्हणतात, अरे तुला 15 दिवसात मरणार असं मी खोटं सांगितलं तरी तू चांगला वागला. आम्हाला आधीपासून माहिती आहे की हा देह एक दिवस आम्हाला सोडायचा आहे आणि इथून जायचं आहे, म्हणून आम्ही वाईट वागत नाही. आणि हिरण्यकश्यपूला तर चिंताच राहिली नाही मरणाची, आपण मरूच शकत नाही हा, म्हणून ते चांगलं वागत नाही. हा, तू काया न कर का सौदा कर, सुंदर भजन आहे. तुझे आपण वतन पे जाना. भाड्याच्या घरात राहून राहून माणूस किती दिवस राहणार आहे हो? हा, आता ज्ञानेश्वर भाऊ साबे यांच्याकडे आम्ही राहून राहून किती दिवस राहणार? हा, ज्ञानेश्वर भाऊकडे साबेकडे फार फार तर 4-5 महिने. हा, किती दिवस? काला झाला की हा की नाही? तसा आहे ना वये. हा, वस्तीकर वस्ती आला, वस्तीकर वस्ती आला, वस्तीकर वस्ती आला, वस्तीकर वस्ती आला. हा, प्राप्त गाडी उठून गेला, प्राप्त गाडी उठून गेला, प्राप्त गाडी उठून गेला, प्राप्त गाडी उठून गेला. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. एखादा वस्तीकर वस्ती आला म्हणजे आला तो निघून जातो की नाही? तीर्थयात्रेला गेलो आपण, धर्मशाळेमध्ये समजा राहिलो, किती दिवस राहतो आपण? 5 प्रभू धर्मशाळेमध्ये राहून किती दिवस तीर्थयात्रेला आपण आहे की नाही? निघावं लागतं की नाही? तसं आहे ना या ठिकाणी. म्हणून चांगलं वागावं हे महत्वाचं आहे. हा, पण हिरण्यकश्यपूला ते चिंता राहिली का? आता नाही राहिली ना. हे चिंतन आपल्या करताय. त्याला वाटलं मरणच येऊ शकत नाही, मग देवाचा विरोध करायला सुरुवात केली त्याने. जो देवाचं नाव घेईल त्याला सुळावरती चढवायचा, फाशी द्यायचा, सजा द्यायचा. त्याला 3 पुत्र होते आधी बरं का, अनुल्लाद लाद सल्लाद असे 3 पुत्र होते, पण त्याच्यासारखेच निघले, त्याच्यासारखे. आणि एक पुत्र जो होता भक्त प्रल्हाद, तो भगवान परमात्म्याचा भक्त निघाला. महाराज, मग राक्षसाच्या पोटी जर भक्ताचा जन्म झाला हे कसं काय? जे पेरलं ते उगतं ना तुमच्याकडे. हा, आमच्याकडे जर गहू पेरला तर त्याला हरभरे येतात, तुमच्याकडे तसं आहे का? नाही नाही नाही. मग तसं आहे. हा, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी. पडे रसाळ गोमटी, पडे रसाळ गोमटी, पडे रसाळ गोमटी, पडे रसाळ गोमटी. बीज जर चांगलं असेल तर फळं चांगले येतात. हा, है की नाही? मी कालही सांगितलं तुम्हाला, बाबुळचा वृक्ष लावला तर त्याला आंबे येऊ शकतात का? नाही येऊ शकत. हे कसं काय झालं? मग राक्षस आहे हिरण्यकश्यपू, आणि एवढं ते काटेरी वृक्ष राक्षसाचं, त्याला हे फळ कसं काय आलं?
म्हणजे त्याचं एक कारण नाही, त्याचे 3 कारण आहेत. 3 कारण आहे हो. एक वेळ तो तपश्चर्या करायला गेल्यानंतर देवतांना चिंता वाटली की अतिशयाने मरण अवघड मागितलं आणि आता परत काय मागता काही सांगता येत नाही. मग याचं आणि तपश्चर्याची साधना पूर्ण होऊ द्यायची नाही म्हणून बृहस्पतीला पाठवलं. काही ठिकाणी नारदांना सांगितलं तुम्ही जाणी बाधा आणा त्याच्या तपामध्ये. कांकाविक पक्षाचं रूप घेतलं आणि जिथं जिथं हिरण्यकश्यपू गेला की नाही, आता हिरण्यकश्यपू बसणार तेवढ्यामध्ये या पक्षाला सुरुवात करावं. ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा. आता ते नाव त्याला मुखात घेताही आवडत नाही आणि ऐकताही आवडत नाही. म्हणजे घेणं नाही आणि ऐकणंही नाही. जागा बदल केली, परत गेलं ते समजा निमगाव फाट्यापर्यंत. तिथं बसलं तेवढ्यात पक्षी तिथेही गेला. ओम नमो नारायणा, तिथेही जागा बदल केली. नंतर आलमपूरच्या भागात गेलं, तिथेही जागा बदल केली. नंतर पलसोड्याकडे घुसलं समजा, तरी नाही जमलं. पलसोडा मोठी कथा होती तिथं. 4 वर्षे कथा केली आम्ही त्या पलसोड्याला. वाळवंटामध्ये काला असतो, ट्रॅक्टरला बुंदी वाढतात. वियोगी बाबांचा सप्ताह असतो तो, त्यांच्या जयंतीचा. एक वेळ म्हणजे वियोगी बाबांनी तिथं कथा केलेली आहे, भागवत कथा. एक वेळ ते बुंदी कमी पडली होती म्हणता नंदू दादा, संतच ते. बुंदी कमी पडली ना तर अहो ते वाळू टाकायला सुरुवात केली तर त्याची बुंदी झाली होती म्हणता. जुने लोक सांगतात, अजून ते लोक आहे पलसोड्याला. संत काही नाही करू शकत, तो संत चमत्कार विनाकारण नाही करत ते. ज्ञानोबरायांनी भिंत चालवली विनाकारण थोडी चालवली आहे की नाही. प्रसंगाला तेव्हाचा विषय असतो. मग तिथेही गेला कोण, भुलले का तुम्ही? तर हिरण्यकश्यप तिथेही गेला. पण तिथंही या पक्षी गेला आणि ओम नमो. असं जिथं जिथं गेलं तिथं तिथं ते पक्षी ओम नमो नारायणा. शेवटी आलं महालामध्ये. कयादू म्हणाली हिरण्यकश्यपूची पत्नी, तुम्ही गेले होते ना तप करायला, परत का आले? अगं म्हणे मी तिथं गेलो पण एक पक्षी आता हे मुलगीच आहे ना. आता बस वय खाली खाली बस, खाली बस, बस खाली. कपडे बी सारखे जायचे. ते मस्त कुदून राहिलं मागे आता पेशल. मागे भजन चालू झालं की मागे मस्त द्या. त्याने विचार केला महाराज ते आधीत इकडे आता तिकडे कुदतो. भजन चालू झालं की उभं राहतं ते, माझं लक्ष त्याच्यावर. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि कया तू म्हणे तुम्हाला गेले होते ना तपश्चर्या करायला, गेले होते तुम्ही, झालं काय? म्हणे तिथं एक पक्षी आणि त्याचं नाव घ्यायचा. म्हणे कोणाचं? म्हणे त्याचं. त्याचं कोणाचं? मी ज्याचं नाव घेत नाही, घेऊ देत नाही त्याचं. कया तुला समजलं की ह्या कोणाचं नाव सांगतोय. याच्यापासून आपल्याला याच्यासारखेच पुत्र झाले. आता जर भक्त जन्माला आणायचं असेल तर संधी चांगली आहे. म्हणे कोणाचं नाव? म्हणे त्याचं नाव. मी त्याचं नाव घेतही नाही, कुणाला घेऊ देत नाही त्याचं. त्याने ज्या भावाला मारलं त्याचं. म्हणे तुम्ही घेऊ नका, पण तो पक्षी कसं नाव घ्यायचं ते सांगा ना. अगं मी घेत नाही ना. म्हणे तुम्ही घेऊ नका हो, पण मला सांगा ना. सांगायला काय हरकत आहे की नाही? जसं तुम्ही कीर्तनाला कथेला येऊ नका पण पत्रिका तर दाखवा, आहे की नाही? तसं आहे की नाही? आणि अगं त्याचं नाव तुम्ही घेऊ नका ना, पण सांगा ना. अगं तो म्हणायचा ओम नमो नारायणा. पक्षी म्हणायचा. म्हणे हो. पक्षी कसा काय घेईल, त्याला बोलता येत नाही. म्हणे तो म्हणायचा. म्हणे कसा म्हणायचा? म्हणे ओम नमो नारायणा. नक्की असं म्हणायचा? म्हणे हो ना. म्हणे लोक नारायणाचं नाव घेत नाही. लोक म्हणजे त्याच्यावरच. आणि पक्षी कसा घ्यायचा? म्हणे खरंच घ्यायचा ना. म्हणे मला पटत नाही. म्हणे तुला पटो ना पटो पण तो नाव घ्यायचा. म्हणे कसा? ओम नमो नारायणा. असं करत 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 त्याच्या मुखातून ते नाव वधून घेतलं
आणि देह जरी राक्षसाचा होता पण त्याचा देह पवित्र झाला. हा पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, हो पवित्रची होय देह त्याचा, 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 पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाये, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाये, हो हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाये, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाये, हो पवित्रची होय देह त्याचा, 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 होय त्याचा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव आलं ना तो देह अपवित्र जरी असेल पण कसा होईल, पवित्र होईल. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाये, पवित्रची होई देह त्याचा, त्याचा देह पवित्र होतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. मुखामध्ये नाम आल्यानंतर तो देह पवित्र होतो बरं का. आणि राक्षसाचा देह असेल पण देवाचं नाव मुखात आलं ना, कयादुने वधून घेतलं ना, तसं देह पवित्र झाला आणि त्या ठिकाणी त्यांचा संबंध आहे. आणि म्हणून भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. एक कारण असं आहे, शुक्राचार्यांचे पुत्र शंड आणि अमरक हे चोरून देवाची सेवा करतात. अभिषेक देवाचा एका मातीच्या भांड्यामध्ये शालिग्राम घेतले, अभिषेक करतात चोरून. कारण याने जर पाहिलं तर जिवंत ठेवणार नाही. आणि एक वेळ हिरण्यकश्यपू रानामध्ये गेला होता मृगया करायला, तहान लागल्यानंतर, आणि पाण्याच्या शोधामध्ये तो सरळ यांच्या आश्रमाकडे आला. आता यांच्या आश्रमाकडे आल्यानंतर यांनी पाहिलं की आता सरळ येतोय आणि आपण तर देवाची सेवा करतोय, हा जिवंत ठेवेल थोडीच काय. मग त्यांना विनंती केली देवाला की देवा तुम्ही अदृश्य व्हा, नाही तर आमचं काही खरं नाही. त्या मातीच्या भांड्यामध्ये पाणी होतं, शालिग्रामाचं पाणी झालं म्हणजे देव जलरूप झाले. आणि तेवढ्यात हिरण्यकश्यपू आला, त्याला ताण लागली होती की नाही. हा मग आता त्याने पाणी प्यायला सुरुवात केली, पण त्या पाण्यामध्ये देव सुद्धा काय झाले होते, पाणी झाले होते, है की नाही. मग पाणी पिलं आणि पाण्यासोबत देवही कुठं गेले. हा आणि त्या अवस्थेमध्ये तो महालामध्ये आला. आणि म्हणून त्या ठिकाणी भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. जास्त पिंजून सांगत नाही, ज्याला कळेल त्याला कळेल, नाही कळलं तर माझा नाही इलाज आहे. आणि एक वेळ इंद्राने कयादूचं हरण केलं. कयादू गरोदर आहे, हिचा गर्भही नष्ट करायचा आणि हिला नष्ट करायचं म्हणजे कारण का, आपल्या शत्रूची पत्नी आहे, हिला ठेवायचं नाही म्हणजे गर्भही ठेवायचं नाही. पण हे नारदांनी सांगितलं, इंद्रा अरे याच्या पोटी एक महान भगवत भक्त जन्माला येणार आहे, महान भगवत भक्त जन्माला येणार आहे, हिला सोडून दे. सोडून दिलं. नारदांनी कयादूला आपल्या आश्रमामध्ये आणल्यानंतर त्या ठिकाणी भजन कीर्तनाचे कार्यक्रम आहे. आश्रमामध्ये काय भजन कीर्तनाचे कार्यक्रम सतत त्या ठिकाणी प्रवचन भजन कीर्तन सारखं, जसं आपलं कसं सप्ताहामध्ये काकडा आहे की नाही, त्याच्यानंतर कथा हरिपाठ कीर्तन सारखं, तसं नारदांच्या आश्रमामध्ये सारखे भजन कीर्तनाचे कार्यक्रम.
ते संस्कार पडले कयादूच्या गर्भावरती. कयादूच्या गर्भावरती ते संस्कार पडले नारदांच्या आश्रमातील आणि म्हणून भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. आणि भक्त प्रल्हादाला त्या दैत्य शाळेमध्ये टाकण्यात आलं. त्या दैत्य शाळेचे शिक्षक म्हणजे हे शुक्राचार्यांचे पुत्रच ना दोघं, ज्यांचं चरित्र पाहिलं आपण. ते तिथं टाकल्यानंतर ते थोडे बाहेर गेले की प्रल्हादाने त्यांना म्हणावं, हा बाकीच्या मित्रांना, कारण ते शिकून जायचे देवाचं नाव घ्यायचं नाही. देव आपला शत्रू आहे, त्याचं नाव घ्यायचं नाही. ते गेल्यानंतर आणि प्रल्हादाने उभं राहावं, यांचं नाही ऐकायचं. अरे ज्या वेळेला दात न होते आपल्याला, आता दुधाची उत्पत्ती केली आणि दात आले तर अन्नाची उत्पत्ती केली. आईच्या गर्भातही ज्याने आपलं रक्षण केलं ना, त्याचं नाम चिंतन करा. प्रल्हादाला म्हणाले त्याचे मित्र, प्रल्हादा अरे आम्हाला माहिती नाही गड्या कसं करता कीर्तन. तर म्हणे मी शिकवतो तुम्हाला. म्हणे तू कुठं शिकला? म्हणे मी माझ्या आईच्या गर्भामध्ये शिकलो, नारदांच्या आश्रमामध्ये. मी तुम्हाला शिकवतो, काही हरकत नाही. आणि प्रल्हादाने उभं राहावं आणि उभं राहून त्यांना सांगावं, नारायण नारायण शिव नारायण 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 शिव नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 हा नारायण नारायण शिव नारायण 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 शिव नारायण नारायण नारायण. आणि तेवढ्यामध्ये ते शिक्षक आले की प्रल्हादाने त्यांना इशारा करायचा की गप बसानला की तो मंत्रात बदल करायचा. आपल्या गुरुचं ऐकायचं, गुरु म्हणतील तसंच करायचं. या दोघांना वाटलं की प्रल्हाद तर चांगला शिकून राहिला यायला. म्हणे प्रल्हादा शिकव तू चांगलं. म्हणे गुरुजी या तुम्ही फिरून, मी शिकवतो. ते थोड्या बाहेर गेले की प्रल्हादाने सांगावं, यांचं नाही ऐकायचं. मग काय करायचं? हा नारायण 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 नारायण. परत ते आले की प्रल्हादाने सांगितलं की गुरुच्या आज्ञेचं पालन करावं. आपण दैत्यकुळामध्ये जन्माला आलो, देवाचा आपला काही संबंध नाही. देवाचा विरोध करायचा, भजन करायचं नाही. तिथं जिथं जिथं देवाचं कार्य असेल तिथं देणगी सुद्धा द्यायची. हा निर्णय कोणाचा आहे की नाही? हा. आणि त्यावेळेला ते म्हणायचे, प्रल्हादा शिकताय ना मस्त आहे म्हणे, गुरुजी एकदम प्युअर शिकताय, चिंता करू नका तुम्ही. हा माझी भाषा त्यांना लवकर कळते, या तुम्ही फिरून. ते गेले की प्रल्हादाने म्हणावं, ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि नंतर प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने येऊन पाहिलं की हा तर देवाचं नाव घेऊन राहिला, येऊन कसं काय राहिलं.
षंड अर्भक आणि अकर्माला बोलवले की तुम्ही यांना काय शिकवलं, आम्ही काय सांगितलं काय शिकवलं. म्हणे ते खुशाल त्याचं नाव घेऊन राहिले विष्णूचं. या दोघांनी सांगितलं महाराज आम्ही हे शिकवलंच नाही, हा पाठच नाहीच शाळेमध्ये, हे कुठून शिकलं काही समजत नाही, आमच्याही डोक्याच्या बाहेरचा खेळ आहे. परत हिरण्यकश्यपूने सांगितलं जर याच्या मुखात त्याचं नाव आलं तर विचार करा तुम्ही, मी परत येईल. हिरण्यकश्यपू निघून गेल्यानंतर हे दोघं म्हणतात प्रल्हाद अरे तुझ्या पाया पडतो बाबा, तुझा बापाला की हे नाव नको घेत जाऊ ना, तो आम्हाला जिवंत ठेवणार नाही. परत अजून हिरण्यकश्यपू आल्यानंतर प्रल्हादाचं जे आहे तेच आहे, तो तर नामचिंतन करतोच आहे, पण बाकीच्यांनाही यारे यारे लहान थोर. हिरण्यकश्यपू म्हणाला झालं काय, त्यावेळेला त्या दोघांनी सांगितलं महाराज इथला अभ्यासाचा विषयच नाही, हे काहीतरी वेगळंच आहे, आम्ही शिकवलंच नाही याला, हे पण हे कुठून घेतं काही समजत नाही. मग त्यावेळेला याने विचारलं हिरण्यकश्यपूने, अरे त्याचं नाव घ्यायचं नाही, तुला मी ठेवणार नाही. मग बऱ्याच वेळा मारण्याचे प्रयत्न केले, त्याचे हातपाय बांधले, सागरात टाकलं, देवाने रक्षण केलं, पर्वतावरून खाली फेकलं, देवाने रक्षण केलं, हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचे प्रयत्न केले, तिथे रक्षण केलं, तापलेल्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं तरी त्या ठिकाणी त्याचं रक्षण केलं, आणि साप अंगावरती सोडले पण त्याचे हार पडले बरं का, पुष्पमाळाहून पडले त्याच्या आणि गळ्यामध्ये. लात मारली हिरण्यकश्यपूने तर त्याचा पाय मुडकला, प्रल्हादाला काही झालेलं नाही. एक वेळ विष सुद्धा पाणी पाजण्याचे प्रयत्न केले, विष. तेवढ्यामध्ये लक्ष्मी मातेने सांगितलं देवाला, हो माझ्या पुत्राला विष पाजायची तयारी सुरुवात झाली, काहीतरी करा. भगवान विष्णूंनी महादेवांना सांगितलं की तुम्ही विष याची तुमची प्रॅक्टिस चांगली आहे, माझ्या बाळाचं रक्षण करा. भक्त हा बाळ वाटतो देवाला. महादेवाने सूक्ष्म रूप धारण केलं आणि प्रल्हादाच्या घशामध्ये येऊन बसले, आणि जे विष पाजलं की नाही ते कुणी पिलं, ते महादेवांनी पिलं, प्रल्हादाचं रक्षण केलं. मीराबाईला सुद्धा विष पाजलं होतं, मीराबाईला विष का प्याला राजनाजीने भेजा पिवत मी राहा शिरे. आणि पण हा तो कथेतला विषय बरं का, काही गोष्टी कथेतल्या कथेत राहू द्या, नाही तर आपणही नाम चिंतन करसान आणि एखादं बुस पिऊन पासान, म्हणजे परत मला या रोडानं बी जायची गरज नाही, आहे की नाही. त्या पुराणातल्या काही गोष्टी पुराणात राहू देत जा. असंच एका ठिकाणी एका महाराजांनी सांगितलं म्हणे बा वांग खाणं चांगलं नाही. आता त्यांचा तो काही विषय चालू असेल, वांग खाणं चांगलं नाही. आणि बरोबर संध्याकाळी ज्या मावशीकडे पंगत होती ते मावशी येल होती कथेमध्ये, म्हणे या महाराजांना सांगितलं म्हणे की बा वांग खाणं काही चांगलं नाही, बहुतेक महाराजांना काही वांग चालत नाही. आणि आता वांग्याची भाजी ते सगळे वांगे नसतात का, आणि ते काळ्या रश्याची भाजी समजा, मस्त ज्वारीची भाकर, मुळे गिडे सगळं, लोणचं पापड सगळे व्यवस्थित. मग आता या बाबाला काय द्या, मग या बाबाला दिलं बेसन. आता इकडचा थाट वेगळा होता, पण या बाबाचं काही नाही ना, ते लाकडं कापायची करवत कशी राहायची, फक्त असंच हात चालायचं, तसंच बाबाचं फक्त इतकंच हात चालायचं. बाकीच्यांनी मस्त मोडून खायला सुरुवात केली. मग ते ताई भाजी घेऊन आल्यानंतर हे बाबा म्हणतात ताई मला नाही काही भाजी. म्हणे बाबा आहे पण तुम्हीच तर सांगितलं की बा वांग खाणं चांगलं नाही. म्हणे एक काम करणार रसा रसा दे. मग त्या ताईने एक प्लेट आणली आणि त्या पातेल्याला असा चमचा आळवा लावला, टाकताना चमचा आळवा काऊन लावला, एखादं वांग पळू नये म्हणून. मग ते महाराज म्हणतात ताई चमचा काऊन आळवा लावला तुम्ही. म्हणे बाबा मग एखादं वांग तुमच्या ताटात पडीन ना. म्हणे मग पडू दे ना, त्याची इच्छा असेल तर तू काऊन आडवी येऊन राहिली. म्हणे तुम्हीच तर सांगितलं, म्हणे मी पुराणात सांगितलं होतं ताटात चालते, 2-4 शिल्लक टाकतो, आहे काही करू नको. तेव्हापासून मन पडली पुराणातले वांगे आहे की नाही. म्हणजे त्या गोष्टी आपण करून पाहिजे नाही. पुढे काही प्रसंग येणार आहेत तसे, हे फक्त आपण श्रवण करायचं आहे की नाही. आपल्याला नाही जमणार. त्यांचा तो विषय चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती आणि व्याघ्रहीन काती सर्पदया आहे की नाही. त्यांना वाघ काही करत नाही, साप काही करत नाही, याचा अर्थ आपण बी वाघापुढे जाऊन बसावा असा अर्थ आहे का त्याचा. नाही, आपण त्यांचं चरित्र श्रवण करावं. विषय कुठं आहे, विष पाचलं तरी रक्षण केलं. बऱ्याच वेळा त्याला मारण्याचे प्रयत्न केले, बंदी खाण्यात टाकलं. हो
बंदी खाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याला अन्न पाणी बंद केलं त्याचं, पण त्याचं अन्न पाणी बंद केलं. बंदी खाण्याचे दरवाजे त्या ठिकाणी लावलेले आहेत, मोठमोठे कुलप आहेत, रक्षक आहे. पण तिथं विष्णूंनी सांगितलं लक्ष्मीला, जा तुझ्या पुत्राला आणि भोजन बरो. पंचपक्वान्नाचे ताट त्या ठिकाणी आले आणि प्रल्हाद जेवताना दिसतोय यांना. पण जेवण कुणी दिलं, पाणी कुणी दिलं? आपण तर या ठिकाणी आहे, कुलप तर बंद आहे. मग त्या हिरण्यकश्यपूला जाऊन सांगितलं. हिरण्यकश्यपूने येऊन पाहिलं की याला बंदीखान्यामध्ये कुणी अन्न पाणी दिलं असेल, परंतु त्याला आणलं सभेमध्ये. मग प्रल्हादाला विचारलं त्याने, प्रल्हाद इस काल कोटी में खाना तुझे किसने खिलाया बेटे, जरा बताइए. तब प्रल्हाद जी ने कहा, पिताजी सबसे बड़ी काल कोटी तो अपनी माँ का पेट होता है, वहां भी मेरा भगवान खाना खिलाता है, ये तो अपनी कालकोटी आहे. म्हणे कुठं आहे तुझा भगवान परमात्मा? म्हणे प्रत्येक ठिकाणी आहे. हा, जिकडे पाहिलं तर तिकडं आहे, जिथं नजर जाईल तिथं तो आहे. म्हणे या समोरच्या खांबामध्ये आहे का? म्हणे आहे खांबामध्ये. म्हणे मग खांबातून किती वेळात निघेल तो बाहेर? खांबातून भगवान परमात्मा तुझ्या करता किती वेळात खांबातून निघेल? म्हणे 2 मिनिटात निघेल. 12 वाजले बरं का. पण खांबात आहे भगवान परमात्मा म्हटल्यानंतर हे गेलं, लात मारली खांबावरती हिरण्यकश्यपूने. आणि लात मारल्यानंतर बर का स्तंभामध्ये गरगरण्याचा आवाज आला आणि खांब फोडून भगवान परमात्मा बाहेर आले. नरसिंह भगवान की परलदाकारणे परलदाकारणे स्तंभा माझी गुरगुरणे परलदाकारणे परलदाकारणे स्तंभा माझी गुरगुरणे प्रल्हादाकारणे प्रल्हादाकारणे स्तंभा माझी गुरगुरणे प्रल्हादाकारणे प्रल्हादाकारणे स्तंभा माझी गुरगुरणे 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 परलदाकारणे परलदाकारणे स्तंभा माझी गुरगुरणे प्रल्हादाकारणे प्रल्हादाकारणे स्तंभा माझी गुरगुरणे गोपाल कृष्ण भगवान की जय. स्तंभ फोडून भगवान परमात्मा बाहेर आले. त्याला उचललं आणि उचलून त्याला द्वारामध्ये आणलं, मांडीवरती घेतलं. त्याला सांगितलं, आता तू घरात आहे का बाहेर आहे? म्हणे घरात नाही, बाहेर नाही, उंबरट्यात आहे. घराला उंबरटा पाहिजे. हा, दरवाजे किती डिझाईनचे बनवा पण उंबरटा ठेवा, फरशीचा का वैनात नकली. कारण पूर्ण झाडताना कचरा बाहेर गेला ना पाहिजे, तो केर लक्ष्मी जाते म्हणून उंबरटे असायचे घरायला. नकली का वैना बसवला गेला पाहिजे त्या उंबरट्यामध्ये. आणि रात्र आहे का दिवस आहे? म्हणे रात्र नाही दिवस नाही, सायंकाळ आहे. तू वरती आहे का खाली आहे? म्हणे वरती नाही खालती नाही, तुमच्या मांडीवरती आहे. मी माणूस आहे का जनावर आहे? देवाने अवतार धारण केला होता, नरसिंह अवतार, अर्धा माणूस आणि अर्धा. म्हणे तुम्ही माणूस नाही जनावर नाही. नख दाखवले, म्हणे आश्रय का शस्त्र आहे? म्हणे आश्रय नाही शस्त्र नाही. बर. आणि वर्षाला 12 महिने असतात. तू सांगितलं होतं 12 महिन्यामध्ये मरण नको आहे, मग देवाने त्याला मारण्यासाठी 1 महिन्याची निर्मिती केली. तो म्हणजे पुरुषोत्तम मास. कोणता महिना? पुरुषोत्तम मास. काही लोक त्याला महिन्याला नाव पाडतात. दुष्काळात 13 महिना म्हणतात, माहिती नाही म्हणतात असे. पण तो महिना म्हणजे भगवान परमात्म्याचा अंश आहे बरं का. पुरुषोत्तम मास म्हटल्या गेलाय. त्या महिन्यामध्ये कोणतंही काम करा त्याचं दुप्पट फल मिळतं, दुप्पट. विको थोडा कमी ठेवा, म्हणून त्याला अधिक महिना म्हणतात. सप्ताह चालू असेल गावामध्ये, समजा 1 क्विंटल गहू द्या, 2 क्विंटलचं फल. 5,000 द्या, 10,000चं फल, दुप्पट फल. तीर्थयात्रेला जा त्या महिन्यामध्ये, त्याचंही दुप्पट फल. वस्त्रदान करा, त्याचंही दुप्पट फल, म्हणजे अधिक फल. लोकांचे भांडणं लावा,
त्या महिन्यामध्ये काही नामचिंतन करायला भांडणाला वेळ असते पण नामचिंतनाला हा त्याला अधिक मास सुद्धा म्हणतात. आणि परत एक नाव आहे धोंड्याचा महिना. हा धोंड्याचा महिना म्हणजे जवायला कपडे घ्यावे अंगठी घ्यावी आहे की नाही. हा पण कोणत्या जवायला त्या वर्षी लग्न झाले असेल तर हा आहे की नाही त्याच वर्षी लग्न झालेलं पाहिजे. मग त्यावेळेला मुलीला जवायला मग दागिने घ्या का कपडे घ्या. आमच्या तोरणाळ्यात एक 90 वर्षाचं रुसलं होतं म्हणे मला धोंड्याच्या महिन्यातले कपडे पाहिजे. म्हणलं तू गावाच्या बाहेर जाय आम्ही घेऊन येतो इकडनं तुला आहे की नाही. तेव्हा कसं चालेल ते आहे की नाही. एक वेळ आनंद आहे बरं का असो. आणि त्या मुलीला जवायला त्या महिन्यामध्ये दान करणं वस्त्रदान करणं द्रव्यदान करणं सुवर्णदान करणं फारच चांगलं आहे. म्हणून जास्त तर काही नाही पण 2-1 किलोचं बी सोनं केलं तर चालते. हा चुकलं वाटते ना. सोनं काय किलो इकडे मावशी अवघड आहे की नाही. चला पुढे तर असं होईल की नवरीची पोट बारक्या डब्बी तीन एवढ्या आणि एवढे बारीक मणी राहतील की ज्यांना चष्मा लायला त्यालाच मणी दिसतील एवढं मागवत चाललं ते आहे की नाही. अवघड आहे असो. आणि हिरण्यकश्यपूचा आपण विषय पाहत असताना अरे हा 13वा महिना तू 12 महिन्यामध्ये मरण नको असं सांगितलं होतं. पुरुषोत्तम मासाची निर्मिती देवाने केली आणि नेखाने त्या ठिकाणी त्या हिरण्यकश्यपाला देवाने फाडले हृदयमान झाले. अग्नीचे ज्वाला डोळ्यातून निघतात आणि नंतर भगवान परमात्म्याला शांत करण्यासाठी कोणी पुढे जायला तयार नाही. ब्रह्मदेव नाही विष्णू नाही बरं का आपल्या महादेव नाही इंद्र वगैरे कोणीच नाही. लक्ष्मी मातेला सांगितलं की तुम्ही तरी जा तुमचं ऐकतील देव. हा लक्ष्मी मातेने सांगितलं की मी जिथं माणसं आहेत ना तिथं नाही भाग घेणार. आता तुम्ही एवढे माणसं असल्यावर माझं काय काम पाहायचं त्या ठिकाणी. लक्ष्मी मातेलाही माहिती होतं आपलंही चालणार नाही काही. देव भक्ता करता क्रोधायमान झालेले आहेत. देवाला एवढा क्रोध कशा करता आला. देवाला शिव्या दिल्या त्याने म्हणून नाही देवाचं नामचिंतन त्याने केलं नाही म्हणून नाही पण भक्ताला त्रास दिला म्हणून देव एवढे क्रोधायमान झाले. देवाला शिव्या सहन होतात लोकांच्या पण भक्ताला दिलेला त्रास सहन होत नाही. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा क्रोधायमान आहे. मग कोण शांत करेल. मग सर्वांनी प्रल्हादाला समोर केलं आणि प्रल्हाद समोर गेला देवाचा. आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला भीती वाटत असेल पण भक्ताला देवाची भीती वाटत नाही. देव कोणत्याही रूपात आला ना तर भक्त त्याला भीत नाही. प्रल्हाद समोर गेल्यानंतर देवाने त्याला उचललं कडेवरती घेतलं. उचललं निघितला कडेवरी भक्ती सुखे निमाला. आणि त्या ठिकाणी शांत झाले देव. आपल्या जिभेने त्याला चाटायला सुरुवात केली. मांडीवरती घेऊन बसले. प्रल्हादा तुला काय पाहिजे ते मागून घे. म्हणे देवा माझा बाप पापी होता अपराधी होता तो नरकाला जाईल मलाही माहिती आहे. हा तुमचा एवढा अपराध त्याने केला पण देवा माझी विनंती आहे माझा बाप होता तो कसाही असेल तरी माझा बाप आहे मग त्याला सद्गती द्या. देवाने सांगितलं प्रल्हादा तुझ्यासारखा पुत्र ज्या वंशात जन्माला येतो त्या वंशाचा उद्धार आपोआप होतो. सांगण्याची गरज नाही. धन्य हरी भक्त जन्मले ज्या वंशी सकळ कुळाशी तारी गेले. एकामुळे सर्वांचा उद्धार होईल चिंता करू नको. परत काही मागायचंय तुला. म्हणे देवा एक मागायचंय माझ्या वंशामध्ये यापुढे तू बी कोणालाही मारायचं नाही. हा माझ्या काकाला मारलं असेल बापाला मारलं असेल पण यापुढे आता माझ्या वंशात तुम्ही कोणालाही मारायचं नाही. बरं अजून काही मागायचं असेल तर मागून घे. त्या टायमाला प्रल्हादाने सांगितलं हा आता म्हणे मागायचं असेल ते मागून घे. आता मी काही मागत नाही तू काही देऊ नको पण एक लवकर कर कथा लवकर आटपो पंक्तीचा टाइम झाला एवढं दे मात्र बरं का. आता एक वेळ मोठ्या प्रेमाने गजर करा आणि आता भोजन करा आणि 2:30 वाजता कथास्थळी येण्याची कृपा करा. श्रीकृष्ण 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 गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण 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 गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव.
कृष्ण गोविंद